गाजराच्या बोगस बियाण्यामुळे एका शेतकऱ्यांचे पाऊण एकरमध्ये त्यांनी गाजराची लागवड केली होती. संपूर्ण पाहू शकतात अशा पद्धतीने गाजर उगवलेलं. तर या ठिकाणी पाहिजे संपूर्ण या गाजराला आता काहीच लागलेलं नाही आहे. सगळं अशा पद्धतीने संपूर्ण या ठिकाणी फक्त मुळे उगवून गेले होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीत 80 ते 90 हजार रुपये आतापर्यंत खर्च केला होता. मात्र त्याचे उत्पन्न आधीच ते 3 लाख होतं. मात्र आता या ठिकाणी पाहिजे तर संपूर्ण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी पाहिजे तर माझ्यासोबत शेतकरी तर गणेश खेत्री आपण त्यांच्याशी संवाद साधणार. दादा काय सांगाल, किती एकरमध्ये आपली गाजराची लागवड केली होती आपण? पाऊण एकरमध्ये होती. आता आपलं काय झालं, आपण 15 ते 20 वर्ष झालं आपण गाजर ह्याच कंपनीचं करतो. हे सनगोरचं माझ्यापाशी बॅनर सुद्धा सगळे त्यांचे कागदपत्र सगळे आपण तांदळेकून बियाणं घेतलं होतं. आता आपल्याला इथं पण तुमचा किती खर्च झाला होता? आपल्याला 80 ते 90 हजार रुपये गेले. तर खुरपण, खाद, बियाणं. तुम्हाला उत्पन्न किती होणार होतं नेमकं? आपल्याला 2.5 ते 3 लाखाची अपेक्षा. आता भाव वाढलेत गाजराचे. आता तर 3च्या पुढे बी गेलं असतं. मग आता आपण धरलं 2.5 लाख 3 लाख. आता गाजर 40 रुपये किलो विकायले. तुम्हाला खरं सांगायला काय, आता आमच्या शेतकऱ्याचं कसं आहे माहिती का, आम्हाला काय तेवढं हे होत नाही. आता ते त्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा फोन केला. आपण घेतलेल्या बियाणं पाहिले तुमच्या शेतामध्ये पाहिले संपूर्ण आता फक्त मुळा दिसून येतात. ऐकलं का डोके इतकं हे झालेलं आहे ऐकलं का? पण याला कुठलंही हे लागलेलं नाही, गाजर लागलेलं नाही. तर त्याच्यामुळे तुमचं 2.5 ते 3 लाख नुकसान झालेलं आहे सध्या. मग तुमचं त्या दुकानदाराशी काही बोलणं झालं का संदर्भात? बोलणं झालं. ते म्हणले होते मध्यस्थी आपण काहीतरी बोलू. आपण म्हणले का, मग आपण त्यांना काय सांगितलं, मग बोला. आता माझ्या मुलीचं लग्न झालं इथंच. आता आपण बी लोकांचं देणं घेणं गेलेलं आहे. मग ह्यांना म्हणलं आम्ही गाजरावर काही देणं घेणं करू. मग आता ह्यांची इच्छाच नाही ना अजून बी. आता ह्यांना आता म्हणले उद्याच्याला अधिकारी ते बियाणेवाले येलेत म्हणले बघायला. मग बियाणेवाले मग यावा ना. मग आता किती दिवस झाले. मग अशा दुकानावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई तर व्हावंच लागेल ना. कारवाई केल्याशिवायच नाही तर आम्हाला आत्महत्या त्याच्या दुकानापुढेच करावं लागेल ना. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय का शेतकऱ्याला? त्याच्या व्यतिरिक्त काय करणार ते आम्ही, मला सांगा. आता मला सांगा, प्रत्येकानं असंच बियाणं तुम्हाला आम्ही पेमेंट दिले ना, तुम्ही बियाणं तुम्ही ओरिजिनल द्या, नंबर 1 द्या. आमची काय एक्सपायर डेट संपली ते काय? एक्सपायर बियाणं आलेलं आहे. आता आपल्यापाशी दुसरा एक प्लॉट आहे, त्याला आत्ता गाजराला कुठंच बियाणं आहे. गाजराला बियाणं येतच नसते. एखाद दुसरा 100 झाडं येऊ शकते ह्याच्यात समजा एका फळात एकरमध्ये. मग तर 99% आता आपल्या गाजरात आता तुम्ही तुमची अवेलेबल तुम्ही बघायला ह्याच्यात गाजरच नाही. काढायचं कुठून मला सांगा बरं? काढायचं कुठून? काय मिळेल आम्हाला ह्याच्यात? मिळणार आहे काही? मग आता दुकानदाराला बोललोय आपण, कृषी ऑफिसला अर्ज दिलाय, तहसीलदाराला दिलाय. आता कंपनीवाले उद्या येतात म्हणतात. येतात का नाही येतात ते बघू. नाही तर आपल्याला तिथं त्यांच्यापाशी उपोषणच करावं लागेल ना. आता तांदळे दुकानदारापासून आपण बियाणे घेतलेलं आहे, आपल्यापाशी ओरिजिनल बिल आहे. ते पण आपण अर्ज केलेला सुद्धा ओरिजिनल आहे. आपल्याला कसं आहे, कुणालाच खोटं बोलायचं नाही साहेब. काय तर आपण पाहू शकता हे जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्ही आतापर्यंत जे 87,000 रुपये खर्च केला होता ते अजून निघाले नाही आहेत. 2 ते 2.5 लाखाचं नुकसान देखील झालेलं आहे. मात्र अशा बोगस बियाण्यामुळं मला आपल्या एका शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं दिसून येत आहे. अशा दुकानदार कारवाई होणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.